सर, आज जी रॅली काढली त्या संदर्भात काय सांगाल आपण? आज भीमचंद जैन विद्यालयामार्फत मतदार यादीचं सकल पुनरीक्षण जे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या वतीने चालू आहे, या संदर्भात रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. या रॅलीद्वारे असे सांगण्यात आले आहे की जे मतदार यादीत आता सध्या नोंदलेले आहे त्यांचं 2002 साली मतदार यादीत नाव असले पाहिजे किंवा त्यांच्या आईवडिलांचे आजी आजोबांचे नाव 2002च्या मतदार यादीत असले पाहिजे आणि त्याचं मॅपिंग करण्याचं काम सखोल पुनरीक्षणाअंतर्गत होत आहे. बऱ्याच व्यक्तींचे मॅपिंगमध्ये विसंगती येते आणि काही लोक मॅपिंगमध्ये सापडत नाही किंवा जे लोक मयत आहेत, स्थलांतरित आहेत, अशा लोकांचं मॅपिंग होणार नाही आणि त्यांचा अर्ज भरून येणार नाही, त्यांचे नावं मतदार यादीतून कमी होणार आहे. ज्यांच्या विसंगती निर्माण होणार आहेत आणि जे लोक राहतात परंतु त्यांचं मॅपिंग झालेलं नाही, 2002च्या यादीत नाव नाही, अशा लोकांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकण्याचं कार्यक्रम होऊन नंतर 5 ऑगस्ट रोजी या मतदार यादीची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यावर पुन्हा दावे हरकती सुरू होणार आहे. तर आपली ही जी विशेष सखोल पुनरीक्षण जे चालू आहे ते आपलं 29 जुलैपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर सर्व बाकीच्या गोष्टी होऊन 5 ऑगस्टला आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. तरी सर्व मतदारांना या निमित्ताने विनंती करण्यात येत आहे की आपले मतदार यादीतल्या नावाची खात्री करून आपलं 2002मध्ये ज्या ठिकाणी नाव होतं तेथील पुरावे BLO जे घरोघर येतात आणि शनिवार रविवारी मतदान केंद्रावर किंवा एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी बसतात तिथे आपण सादर करावे, जेणेकरून आपलं मतदार यादीतील नाव सुनिश्चित होईल. धन्यवाद.